आपण व्यवस्थित ऊसामध्ये पाण्याचे मॅनेजमेंट केल्याने ऊसामध्ये खूप छान पद्धतीनं वाढ होते. महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे. तर ऊस शेतीमध्ये पाण्याचे मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं. तर उन्हाळ्यामध्ये किती दिवसाला ऊसाला पाणी द्यावं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर ऊसाच्या वाढीसाठी ऊसाचे फुटवे असतील तर फुटव्यांची संख्या जास्त होण्यासाठी ऊसाच्या कांड्या ज्या असतात त्या कांड्याचा अंतर व्यवस्थित वाढण्यासाठी त्याच्यासोबतच ऊसामध्ये वजन जास्त होण्यासाठी पाण्याचे महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. तर आपण व्यवस्थित ऊसामध्ये पाण्याचे मॅनेजमेंट केल्याने ऊसामध्ये खूप छान पद्धतीनं वाढ होते. तर उन्हाळ्यामध्ये आपण काय करावं, 10 दिवसाला एकदा आपण ऊसाला पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या पद्धतीनं एका महिन्यामध्ये आपण 3 वेळा पाणी देणं खूप महत्त्वाचं असतं. तर उन्हाळ्यामध्ये आपण 10 दिवसाचा टाइम टेबल आपण फॉलो करावा. त्यानंतर आपण जर ड्रिप वापरत असाल तर आठवड्यातून आपण 2दा पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये ड्रिपमधून आपण 3 ते 4 तास ह्या पद्धतीनं ऊसाला पाणी देणं खूप महत्त्वाचं असतं. तर उन्हाळ्यामध्ये कसं होतं, पाणी जर कमी झालं तर कांड्यांमधला जो अंतर आहे तो कमी होतो. त्याच्यासोबतच वजन जे आहे ते ऑटोमॅटिकली कमी होतं. तर ह्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं उष्णतेचा परिणाम जो आहे तो ऊसावर होत असतो. तर त्या कारणाने आपण उन्हाळ्यामध्ये पाण्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण ह्या पद्धतीनं जर पाण्याचे मॅनेजमेंट केला तर ऊसामध्ये खूप छान पद्धतीनं वाढ होते. तर जास्त उत्पादनासाठी पाण्याचे मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.